घरोघरी बाप्पा विराजमान झालेलेच आहेत. आता मी आहे दिग्दर्शक केदार शिंदे सर यांच्या घरी. केदार सर, तुमचं लोकशाहीमध्ये खूप खूप स्वागत. आणि बाप्पा विराजमान झालेले आहेत, जल्लोषात बाप्पाचं आगमन देखील झालेलं आहे. खरं तर आपण अख्खं वर्षभर त्याची वाट पाहत असतो, बाप्पा कधी येणार त्यासाठी. आणि घरात बाप्पा आल्यानंतर प्रसन्नता, भक्तिमय वातावरण असतं. काय हे आमचं 16वं वर्ष, पण या घरातलं हे 3रं वर्ष. बरं. आमच्याकडे गणपती बाप्पा येणं ही पर्वणी अशासाठी असते की ना, वर्षभर आपण आपल्या कामात असतो. आजकाल आपण इतके प्रगत झालेलो आहोत की आपण ना भेटण्यापेक्षा व्हॉट्सअपवर मेसेज टाकणं किंवा व्हिडिओ कॉल करणं एवढ्यावरच आता सगळ्या गोष्टींची म्हणजे कामं होत आहेत. करोनानंतर तर आपल्याला इतकं शिकवलं गेलंय की सगळं ऑनलाईनच असायला पाहिजे. पण हा जो सण असतो ना, हा सणच असा असतो की जिथे सगळे माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी, इथे पाहुण्यांची रेलचेल, हे सगळं 2 दिवस ना इतके मंगलमय आणि भरलेले दिवस असतात ना. मग त्या जेवणाच्या पंक्ती, गप्पा, खूप गप्पा. कारण असं बोलायला वेळ मिळत नाही. जर समजा आलं तर 1 तास 2 तासासाठी कोणीतरी थांबलेलं असतं, पण इथे काही जाण्याचं कोणाला भानच नसतं घरातून. या 2 दिवसामध्ये भले आमच्याकडे माझे खूप मित्रमंडळी सेलिब्रिटी असली तरीही सेलिब्रिटी फक्त एकमेव असतो, बाप्पा. त्यामुळे या बाप्पाच्या दर्शनासाठी आणि या सगळ्या सुखासाठी हे घर सदैव उघडं असतं. कोणी यायचं आणि या दारातून आतमध्ये यायचं. सर, आताच म्हणालात की फॅमिली आहे, कुटुंबाची रेलचेल, पाहुणे मंडळाची रेलचेल, पंक्ती असतात. त्यावेळी काय खास आहे जेवणाला तुमच्याकडे? नाही, आमच्याकडे आजच्या पहिल्या दिवशीचं तर म्हणजे काय, भाजी, बटाट्याची भाजी आणि काळ्या बटाट्याची उसळ, पुरी, भात, वरण, कोथिंबीर वडी, आळू वडी असं असतं. मोदक त्याच्याशिवाय बाप्पा ऐकणारच नाही. मी फार गोड खाणारा माणूस नाहीये. मी उकडीचे मोदक मला आवडतात, त्यामुळे मी दोन एक मोदक खातो, पण असं मी खूप गोड खातो असं होत नाही. पण उद्याचा दिवस आमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप महत्वाचा असतो, अशासाठी की उद्या ऋषीपंचमी. त्यामुळे आमच्याकडे ऋषीची भाजी असते आणि माझी बायको अप्रतिम भाजी बनवते घरामध्ये, बेला. आणि असं असतं ना की लोक इथे तर जेवतातच, पण डबे घेऊन जातात घरी. इथे रात्री 8 वाजल्यापासून जे भाजी बनवण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल ना, ती अव्याहत 3-4 वाजेपर्यंत ती गोष्ट करत असते. आणि मग परत सकाळी उठून राहिलेली कामं करायची. त्यामुळे उद्याचा दिवस आमच्यासाठी खास आहे. बरं सर, आता गणपती बाप्पा छान छोटासा आहे, खूप मस्त आहे, डेकोरेशन सुद्धा स्वीट आहे, छान. कोणाचा जास्त हातभार नाही, मी फार काही त्याच्यामध्ये भानगडीत पडत नाही. एकच असतं की कलर कॉम्बिनेशन कुठलं असायला पाहिजे याच्याबद्दल आमच्याकडे विचारविनिमय नक्कीच होतो. पण हे सगळं जे तुला आता अख्खं आमच्या घरचा जो सण दिसतोय, याच्यात पूर्ण बॅकबोन ही बेलाच आहे. मी आणि सना, आम्ही दोघंही आमच्या कामातून, व्यापातून थोडा वेळ मिळेल तसं तिला मदत करण्याचा प्रयत्न करतो. पण एक आहे की तिला तशी मदत घ्यायला पण आवडत नाही. मुळात ती गिरगावातली, त्यामुळे ना गिरगावामध्ये ज्या पद्धतीचा सण साजरा होतो किंवा गिरण गावामध्ये ज्या पद्धतीने सण साजरा होतो, हे सगळं रक्तात आहे ना. त्यामुळे तिला प्रत्येक गोष्ट स्वतः करायची असते. म्हणजे फुलांची सजावट आहे आणि खूप सुंदर वाटतं. सर, आताच म्हणालात की पंक्ती असतात, परत फॅमिली असते, भजन वगैरे होते की नाही? भजन नाही, आमचा प्रॉब्लेम असा आहे ना की ते तेवढा वेळ पण नाही मिळत, कारण लोक येतच असतात. म्हणजे आता तू जर बघशील तर आता तू आली आहेस, याच्या अगोदर पण लोक येतच होते. आणि हा दुपारी 2-3 तासांचा थोडासा आरामाचा वेळ जाते. आणि मग रात्री उशिरापर्यंत, कधी तर रात्री 12 वाजता वगैरे दरवाजा उघडून कोणीतरी दर्शनाला येतं. त्यामुळे आम्ही एक तर 1.5 दिवसाचा गणपती, त्यामुळे आम्ही हे भजन वगैरे ठेवत नाही. आणि तेवढी जागा पण नाही, कारण काय, एवढी लोक घरात बसल्यानंतर, कारण भजनाला पण थोडासा मोठा हॉल वगैरे लागतो. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले असल्यामुळे अशा पद्धतीचे. बरं सर, बाप्पा हा प्रत्येकासाठी वेगवेगळ्या स्वरूपात येत असतो. आपण प्रत्येक जण शुभकार्याची सुरुवातच श्री गणेशावरून, बाप्पाचंच नाव घेऊन करत असतो. तुम्हाला आठवते का, तुम्ही तुमच्या कोणत्या कामाची सुरुवात बाप्पाची कोणत्या कामाची सुरुवात केली होती श्री गणेशाकडून? काय माहितीये ना की आपण मुळात शाळेमध्ये जातो ना, तेव्हा आपण पहिल्यांदा श्री गणेशा लिहायला शिकतो. म्हणजे मी तर श्री गणेशच पहिलं लिहिलं होतं. मला चांगलं आठवतं की लोकधारामध्ये मी जेव्हा काम करायचो तेव्हा पहिल्यांदा सादर व्हायचं ते नमन. महाराष्ट्र गीत झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात नमनाने व्हायची.
आणि त्याच्यामध्ये मी गणपती करायचो. वा. त्यामुळे मी खूप लहान होतो तेव्हा, त्यामुळे गणपतीचं रूप घेऊन मी नाचायचो. त्यामुळे माझ्या आयुष्यात गणपती बाप्पाचं महत्व त्या क्षणापासून पण सुरू होतं. त्याही पेक्षा आंबेकर नगरमध्ये मी आजोबांकडे राहिलो, त्यामुळे आंबेकर नगरमधला गणेशोत्सव ना फार मोठ्या प्रमाणात होतो. माझ्या आयुष्यातलं पहिलं स्टेजवरचं पाऊल आहे ना हे गणपती उत्सवातलं आहे. त्यामुळे मी 3 वर्षाचा होतो जेव्हा मी त्या आंबेकर नगरच्या गणेशोत्सवामध्ये कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. सो कलाकार आणि गणपती बाप्पा यांना आपण वेगवेगळं ठेवू शकत नाही. त्यांचं आयुष्यच ते कलेचंच देवता ना. कलेच्या देवतांनी आपल्याला कृपा आशीर्वाद दिलाय म्हणून इथपर्यंत आलं. बरं सर, आपण नेहमीच बाप्पासमोर नतमस्तक असतो, बाप्पाकडे कृतज्ञता व्यक्त करत असतो. तुम्ही यंदा काय बाप्पाकडे मागणार? मी असं स्वतःसाठी काही फार मागण्याच्या भानगडीत पडत नाही. मला वाटतं की त्यांना आपसूक कळतं आणि ते काही फक्त 2 दिवस या घरामध्ये वास्तव्याला नसतात. आमचं हे घर आहे ना हे स्वामींचं घर आहे, स्वामी समर्थांचं. त्यांच्या घरामध्ये आम्ही तिघं राहतो. त्यामुळे ना आम्हाला जी गोष्ट हवी आहे, मनोकामना आमची जी आहे ती त्यांना बरोबर कळते. त्यामुळे ते फार त्यांना रिवाइज करण्याची गरज नाही. पण एक मात्र खरं, बाप्पाकडे यावर्षी मी ही गोष्ट मागेन की ना थोडं अस्थिर वातावरण सगळ्या बाजूनी आहे आपल्या, आणि आम्ही कोणाच्यावर अवलंबून आहोत, तर आम्ही या रसिक प्रेक्षकांच्यावर अवलंबून आहोत. जर त्यांच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराट नसेल तर ते कधीच थिएटरकडे वळणार नाही. त्यामुळे मी बाप्पाकडे एवढंच मागणं करीन की मला आत्ता या क्षणी जे बघतायत किंवा जे ऐकतायत मला, त्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये सुख, समृद्धी, भरभराट सगळं काही त्याला बाप्पा देव, जेणेकरून त्यांना इतका आत्मिक असा आनंद मिळतो. आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी थिएटरपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचावा. नक्की सर, एक शेवटचा प्रश्न. बिग बॉस मराठी 5 तर येऊन गेलास, खूप धुमाकूळ घातला. 6 बिग बॉसचा 6वा सीझन येणार आहे की नाही? मी आता कलर्स मराठीमध्ये नाहीये, त्यामुळे मी फेब्रुवारीला सोडलेलं आहे. एक मात्र खरं या वर्षात येत नाही एवढं मला कळलेलं आहे. पुढच्या वर्षी मात्र बिग बॉस येईल असं वाटतं, पण आता अधिकृतपणे मी हे सांगू शकत नाही आणि मला माहितीच नाही त्याची. धन्यवाद केदार सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी केदार शिंदे. लोकशाहीच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. खूप छान सण साजरा करा. बाप्पा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.